प्रश्न 1. सानिकाने 1 जानेवारी 2016ला ठरवले की त्या दिवशी 10 रुपये, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये अशा प्रकारे बचत करत राहायचे. तर 31 डिसेंबर 2016पर्यंतची तिची एकूण बचत किती झाली? तर सानिकाची आपल्याला एकूण बचत काढायची आहे आणि कधीपासून केलेली आहे? 1 जानेवारी 2016 पासून 31 डिसेंबर 2016पर्यंत, म्हणजे 1 वर्षपर्यंत तिने पैसे जमा केलेले आहे. तर पहिल्या दिवशी तिने 10 रुपये जमा केले, दुसऱ्या दिवशी 11 रुपये, तिसऱ्या दिवशी 12 रुपये अशा पद्धतीने तिने वर्षभर पैसे जमा केले. आता ही जी क्रमिका आहे तर इथे बघा लगतच्या पदांचा जो फरक आहे तो कसा आहे? समान आहे. 11 - 10 1, 12 - 11 1, म्हणजे फरक कसा आहे? समान. म्हणजे हे कशाचं गणित आहे? अंकगणित श्रेणीचं. आता अंकगणित श्रेणीमध्ये आपल्याला काय काढायची आहे? एकूण बचत, म्हणजे एकूणचं सूत्र. एकूणचं सूत्र काय आहे? एकूण म्हणजे सगळ्या पदांची बेरीज. त्याचं सूत्र आहे SN बरोबर n/2 कंसामध्ये 2a प्लस n-1d. सर्व पदांची बेरीज म्हणजे SNचं सूत्र SN बरोबर n/2 कंसात 2a प्लस n-1d. आता इथे बघा, a म्हणजे पहिलं पद, d म्हणजे फरक आणि n म्हणजे एकूण पद. आता या क्रमिकेमध्ये अंकगणित श्रेणीच्या तर पहिल्या पदाला आपण काय म्हणतो? a, म्हणजे a ची किंमत किती झाली? 10. आणि इथे लगतच्या पदामधला फरक कितीचा आहे? 11 - 10 म्हणजे 1चा, म्हणजे फरक 1चा आहे, म्हणजे d ची किंमत झाली 1. आणि n म्हणजे एकूण 1 वर्षपर्यंत पैसे भरले, पण कोणत्या वर्षी भरले? 2016. आणि 2016ला जर आपण 4ने भागितलं तर पूर्ण भाग जातो, म्हणजे शेवटी उत्तर 0 येईल. तर जर आपण 2016ला 4ने भागितलं तर पूर्ण भाग जात आहे, बाकी 0 उरत आहे. तर आपण त्या वर्षाला काय म्हणतो? लीप वर्ष म्हणतो. त्या वर्षाला जर 4ने भागितलं आणि बाकी जर 0 उरत असेल, पूर्ण भाग जात असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? लीप वर्ष म्हणतो. आणि लीप वर्ष किती दिवसांचं असते? 365. म्हणजे यांची किंमत 366 दिवसांचं असते. तर यांची किंमत किती होईल? 366. आणि आता आपल्याला या किमती म्हणजे a, d आणि यांच्या किमती सूत्रामध्ये ठेवल्या तर आपल्याला सानिकाची एकूण बचत किती झाली हे काढता येईल. S यांच्या जागेवर किती लिहावं लागेल? 366 बरोबर यांच्या जागेवर 366 भागिला 2 कंसात हे 366. 2 गुणिला a ची किंमत किती आहे? 10 प्लस n-1, तर यांची किंमत आहे 366 - 1 गुणिला d. d किती आहे? 1. आता याला आपल्याला 2नी भागावं लागेल. तर बे 1 बे उरला 1, 16 होईल. 8 दुने 16 आणि इथे काय होईल? बेत्रिक 6 कंसामध्ये 2ला 10ने गुणलं तर 10 दुने 20 प्लस 366 मधनं 1 वजा केला तर किती होईल? 365 आणि 365ला 1ने गुणलं तर 365 होऊन जाईल. आता याची आपल्याला काय करावं लागेल? बेरीज. म्हणजे 183 गुणिला 365 आणि 20ची बेरीज किती होईल? 385. आता आपल्याला 385ला कितीने गुणावं लागेल? 183. तर 3 5 15 हातचा आला
1 8 त्रिक 24 आणि 1 25 हातचे आले 2 3 त्रिक 9 2 11. मग इथे 0 द्यावं लागेल आणि आता कितीने गुणावं लागेल 8नी. तर 8 45चं 0 हातचे आले 4 8 8 64 आणि 4 68 हातचे आले 6 8 त्रिक 24 आणि 6 30. आता इथे 2 0 द्यावं लागेल. 1 गुणिला 5 5 8 1 8 आणि 3 1 3. आता आपल्याला याची काय करावं लागेल बेरीज. 5 5 8 आणि 1 9 9 5 14चे 4 हातचा आला 1 8 आणि 1 9 आणि 1 10चा 0 हातचा आला 1 3 6 आणि 1 7 म्हणजे 70,455. तर याचं उत्तर किती येत आहे 70,455 रुपये. म्हणजे सानिकाची एकूण बचत किती होणार आहे 70,455 रुपये. प्रश्न 2. एका गृहस्थाने 8,000 रुपये कर्जाऊ घेतले आणि त्यावर 1,360 रुपये व्याज देण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी देऊन सर्व रक्कम 12 मासिक हप्त्यामध्ये भरली. तर त्याने दिलेला पहिला आणि शेवटचा हप्ता किती होता. तर आपल्याला पहिला हप्ता काढायचा आहे आणि शेवटचा हप्ता काढायचा आहे. आणि काय केलं आहे गृहस्थाने 8,000 रुपये कर्जाऊ घेतले आणि त्यावर व्याज किती दिलं 1,360 रुपये. म्हणजे एकूण किती रुपये. तर एकूण काढण्यासाठी काय लिहावं लागेल SN. तर 8,000 रुपये काय घेतलं व्याजाने घेतले कर्जाने आणि याच्यावर व्याज किती दिलं 1,360 रुपये. जर याची बेरीज केली तर 8,000 आणि 1,360 याची बेरीज काय होईल 9,360 रुपये. हे त्यांनी 12 हप्त्यामध्ये भरले. तर आता आधीचा हप्त्यापेक्षा नंतरचा हप्ता 40 रुपयांनी कमी दिला. तर आता इथे क्रमगत संख्यातील फरक कितीचा येत आहे 40चा. पण -40चा होईल कारण की दुसरा हप्ता कमी आहे पहिल्या हप्त्यापेक्षा. म्हणजे डीची किंमत किती होऊन जाईल -40 होईल. आणि किती हप्त्यांमध्ये एकूण 12 मासिक हप्त्यांमध्ये भरली. म्हणजे एनची किंमत किती झाली 12. आणि आता आपल्याला काय करायचं आहे पहिला हप्ता आणि शेवटचा हप्ता. तर आता एकूण किती रुपये भरले आहे 9,360. आता एकूण रक्कम. तर हे गणित कशाचं झालं अंकगणित श्रेणीचं. तर अंकगणित श्रेणीत सर्व पदांची बेरीज काढण्याचं सूत्र काय आहे SN बरोबर n/2 कंसामध्ये 2A प्लस n-1 D. आता A म्हणजे काय होईल पहिला हप्ता, D म्हणजे फरक, N म्हणजे एकूण भरलेले हप्ते. तर आता एकूण किती रक्कम भरली आहे 12 हप्त्यामध्ये 9,360. तर SNची किंमत किती झाली 9,360. तर SNच्या जागेवर लिहावं लागेल 9,360 बरोबर N. N किती हप्त्यांमध्ये भरली आहे 12 मासिक हप्त्यांमध्ये. तर यांची किंमत होईल 12/2 कंसात 2 गुणिला पहिला हप्ता आपल्याला काढायचा आहे A प्लस N. यांची किंमत किती आहे 12. यांच्या जागेवर 12 - 1 कंस पूर्ण गुणिला D. Dची किंमत किती आहे -40. तर मायनसची संख्या कंसात लिहायची. आता 9,360 बरोबर याला 2नी भागितलं तर काय होईल sin 2 12 6 येईल. आता आपल्याला इथे एची किंमत म्हणजे पहिला हप्ता काढायचा आहे प्लस 12तून 1 गेला याची वजाबाकी किती होऊन जाईल 11 गुणिला
-40. आता इथे काय करावं लागेल, पहिले आपल्याला गुणाकार करावा लागेल आणि हे जे गुणाकारातली संख्या आहे उजव्या बाजूला ही डाव्या बाजूला आणली तर कुठे येईल, भागाकारात येईल. तर पहिले आपण 6ला भागाकारात घेऊन येऊ. उजवीकडली संख्या डावीकडे येईल तर गुणाकारातली संख्या कुठे येईल, भागाकारामध्ये येईल. म्हणजे काय होईल, 9360 भागिला 6 बरोबर इथे काय राहील 2a प्लस मायनस 11 चौक 44 आणि हे 0 म्हणजे 11 गुणिला 40चा गुणाकार येईल 440. आणि आता आपल्याला याला सोडवावं लागेल, याला 6ने भागावं लागेल. 6ने भागितलं तर काय होईल, 6 एक 6 उरले 3 33 म्हणजे 6 पंचे 30 उरले 3 36 6 6 36 आणि हे 0. तर याला 9360ला 6ने भागितलं तर किती येईल, 1560. 2a मायनस 440. आता आपल्याला एची किंमत काढायची आहे तर -440ला उजवीकडून डावीकडे आणावं लागेल आणि उजवीकडून डावीकडे येईल तर त्याचं काय होईल, चिन्ह बदलेल. म्हणजे काय होईल 1560. उजवीकडली संख्या डावीकडे येईल तर त्याचं चिन्ह बदलेल. मायनस आहे तर काय होईल, प्लस होईल. 440 बरोबर 2a. आता आपल्याला याची काय करावं लागेल, बेरीज. आता इथे 0 ने 0 0 6 4 10चं 0 हातचा आला 1. 5 आणि 4 9 आणि 1 10चं 0 हातचा आला 1. 1 आणि 1 2. किती झाली याची बेरीज 2000. आणि याला आता गुणाकारातली संख्या इकडे येईल तर भागाकारात येईल. तर भागिला 2 बरोबर a. आता याला 2ने भागितलं तर किती येईल, 1000 रुपये. म्हणजे पहिला हप्ता कितीचा झाला, 1000 रुपये पहिला हप्ता. पहिला हप्ता 1000 रुपये. आता आपल्याला काय करायचं आहे, शेवटचा हप्ता काढायचा आहे. तर शेवटचा हप्ता काढण्यासाठी आपल्याला कोणतं सूत्र वापरावं लागेल, TNचं. आणि TNचं सूत्र काय आहे, शेवटच्या पदाचं TN बरोबर a प्लस n-1d. आता शेवटचा हप्ता काढायचा आहे तर कोणतं सूत्र वापरायचं, TN बरोबर a प्लस n-1d. तर यांची किंमत किती आहे, 12 हप्त्यामध्ये रक्कम दिलेली आहे तर यांची किंमत झाली 12. एचा पहिला हप्ता आपण कितीचा भरला आहे, 1000चा. प्लस यांची किंमत 12 मायनस 1 गुणिला डी. डीची किंमत किती आहे, -40 आहे तर ती कशात लिहायची, कंसात लिहायची. मग काय होईल, 12 म्हणजे शेवटचा हप्ता. इथे 1000 प्लस 12तून 1 गेला 11 राहील, याची वजाबाकी गुणिला -40. आता T12 बरोबर 1000 प्लस मायनस 11 गुणिला 4 11 चौक 44 आणि हे 0 म्हणजे 440. आता 1000मधनं 440 आपल्याला काय करावं लागेल, वजा करावं लागेल. मग वजा केलं तर काय होईल, T12 म्हणजे 0तून 0 गेलं 0 राहील. 10तून 4 गेले तर किती राहील, 6 हातचा आला 1 आणि 10तून 5 गेले 5 म्हणजे 560 रुपये. तर हा काय आहे, शेवटचा हप्ता. शेवटचा हप्ता कितीचा राहील, 560 रुपयाचा. तर 3
सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये याप्रमाणे गुंतवणूक केली. तर त्याची 12 वर्षातील एकूण गुंतवणूक किती? तर आपल्याला एकूण गुंतवणूक काढायची आहे. आणि सचिनने काय केलं? पहिल्या वर्षी 5,000 रुपये गुंतवले, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये गुंतवले, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये गुंतवले आणि अशा पद्धतीने त्यांनी 12 वर्ष गुंतवणूक केली. तर त्याची एकूण गुंतवणूक काढायची आहे. तर आता बघा, आपल्याला ही जी क्रमिका दिली आहे तर इथे लगतच्या पदामधील फरक समान आहे. बघा, 7,000मधनं 5,000 वजा केले तर किती येईल? 2,000. 9,000मधनं 7,000 वजा केले तर 2,000. म्हणजे या क्रमिकेतील लगतच्या पदांमधला फरक समान आहे. म्हणजे ही जी क्रमिका आहे ही अंकगणित श्रेणी आहे. तर मग आपल्याला काय करावं लागेल? अंकगणित श्रेणीचं सर्व पदांच्या बेरजेचं सूत्र वापरावं लागेल. म्हणजे आपल्याला एकूण गुंतवणूक काढता येईल. तर अंकगणित श्रेणीच्या सर्व पदांच्या बेरजेचं सूत्र कोणतं आहे? SN बरोबर N भागिला 2 कंसात 2A प्लस N-1 D कंस पूर्ण. तर सर्व पदांच्या बेरजेचं सूत्र काय आहे? SN बरोबर N भागिला 2 कंसात 2A प्लस N-1 D. आता A म्हणजे काय झालं? पहिलं पद. तर पहिलं पद आपल्याला किती दिलं आहे? 5,000 रुपये. आणि D म्हणजे याचा लगतच्या पदामधला फरक. तर फरक कितीचा आहे? 2,000. 7,000मधनं 5,000 वजा केलं तर 2,000 म्हणजे हा फरक तो डीनी दर्शवतो. त्याच्यानंतर आपल्याला किती वर्षाची गुंतवणूक काढायची आहे? 12 वर्षाची. म्हणजे यांची किंमत किती होऊन जाईल? 12 होऊन जाईल. आता हे जे सर्व पदांच्या बेरजेचं सूत्र आहे SNचं, याच्यामध्ये या किमती ठेवावं लागेल. Nची किंमत किती आहे? 12 बरोबर Nच्या जागेवर किती लिहावं लागेल? 12 भागिला 2 कंसात 2 गुणिला A. Aची किंमत दिली आहे आपल्याला 5,000 प्लस Nची किंमत किती आहे? 12 मायनस 1 गुणिला D. फरक कितीचा दिला आहे? 2,000. Dची किंमत आहे 2,000. आता याला सोडवावं लागेल. आता याला 2नी भागितलं तर काय होईल? साइन 2 12 कंसात 5 2 10 आणि हे 3 शून्य. म्हणजे 5,000ला 2नी गुणलं तर किती होऊन जाईल? 10,000 अधिक 12 मायनस 1 किती होऊन जाईल? 11 गुणिला 2,000. मग पहिले गुणाकार करावं लागेल, मग बेरीज करावं लागेल. मग काय होईल? 6 कंसात 10,000 अधिक 11 2 22 म्हणजे हे होईल 22,000. आता याची बेरीज करावं लागेल. म्हणजे 6 गुणिला 10,000 आणि 22,000 याची बेरीज जर केली तर किती होईल? 32,000. आणि आता आपल्याला याला कितीनी गुणावं लागेल? 6नी. 6 0 0 6 0 0 6 0 0 साइन 2 12 12चे 2 हातचा आला 1 साइन 3 18 आणि 1 19. म्हणजे आपलं उत्तर किती येईल? 1,92,000 रुपये. म्हणजे 12 वर्षातली सचिनची एकूण गुंतवणूक किती होईल? 1,92,000 रुपये.